लघु पाटबंधारे विभागात टेबलवर कॅरमचा डाव, सतर्क नागरिकाने कर्मचाऱ्यांचा प्रताप केला मोबाईलमध्ये कैद। पगार जनतेच्या पैशातून अन वेळेत कॅरमची मौजमजा। जालन्यातील त्या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का? जालन्यात शासकीय कार्यालयात कॅरमचा डाव, फक्त कारणे दाखवा नोटीस की थेट निलंबन, जनतेचा प्रशासनाला सवाल। शासकीय कार्यालयांमध्ये कामाच्या वेळेत शिस्त पाळली जावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते। मात्र जालन्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। कार्यालयीन वेळेत जनतेची कामे सोडून चक्क कॅरम खेळण्यात मग्न असलेल्या 2 शासकीय कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभागाच्या अब्रूची लटके निघाली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ जालना लघु पाटबंधारे विभाग येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील आहे। कार्यालयाची वेळ सुरू असताना जेव्हा नागरिक आपल्या कामांसाठी हेलपाटे मारत असतात, अशा मोक्याच्या वेळी हे 2 महाभाग टेबलवर कॅरम बोर्ड मांडून खेळण्यात दंग आहेत। कार्यालयात आलेल्या एका सतर्क नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। व्हिडिओमध्ये दोन्ही कर्मचारी आजूबाजूच्या परिस्थितीचे भान विसरून अगदी आरामात कॅरम खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर जालना जिल्ह्यात आणि विशेषतः शासकीय कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे। आम्ही कराच्या रूपाने भरलेल्या पैशांवर पगार घेणारे कर्मचारी शासकीय वेळेत अशी मौजमजा कशी करू शकतात, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे। सरकारी नियमानुसार कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी केवळ जनहितार्थ आणि कार्यालयीन कामे करणे बंधनकारक आहे। मात्र कार्यकारी अभियंता कार्यालयातील या प्रकारामुळे प्रशासकीय शिस्तीचा पुरता बोजबारा उडाल्याचे चित्र आहे। संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार की नेहमीप्रमाणे केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, याकडे जालन्यातील जनतेचे आणि प्रसार माध्यमांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे। या प्रकारामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचीही नाहक नाचक्की होत असल्याने अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे।